नमस्कार, रोकठोकमध्ये आपलं स्वागत। मी प्रसाद काथे। गेल्या 4 दिवसांपासून 5 रुपयाच्या दरवाढीसाठी सुरू असलेलं स्वाभिमानी शेतकरी संघटनेचं दूध दरवाढ आंदोलन निर्णायक टप्प्यामध्ये पोहोचलंय। या दरम्यान अनेक ठिकाणी आंदोलनं झाली, काही ठिकाणी हिंसा झाली आणि या सर्व आंदोलनाला एक प्रकारे हिंसक वळण लागतंय का काय अशा परिस्थितीला आपण येऊन ठेपलो। पण ही परिस्थिती अधिकाधिक चिघळू नये यासाठी आज सरकारकडून प्रभावी असा हस्तक्षेप केला गेला आणि या आंदोलनाचे नेते असलेले, याचं नेतृत्व करत असलेले स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे सर्वेसर्वा आणि राज्यसभा खासदार राजू शेट्टी नागपुरात पोहोचले आहेत। नागपुरात ते महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा करतील। खरं तर ही दरवाढ लागू व्हावी याच्यासाठी गेल्या काही दिवसांपासून जे आंदोलन सुरू होतं ते निर्णायक टप्प्यात पोहोचेपर्यंत अनेक स्वरूपाचे प्रश्न आपल्या सोबत घेऊन आला आहे। हे निर्णय घेण्यासाठी सरकारला इतके दिवस का लागले? सरकारकडून आंदोलन फोडण्याचा प्रयत्न झाला असा आरोप राजू शेट्टी यांनी केलाय। पण या प्रयत्नामुळे आणि तो प्रयत्न एक प्रकारे अपयशी झाल्यानंच सरकारनं तातडीनं निर्णय घेतला का हा प्रश्न आता उपस्थित राहतोय। सरकारचा अभ्यास वारंवार कमी पडतोय का आणि झालेली दरवाढ शेतकऱ्यांना खरोखरच मिळणार आहे का यासारख्या प्रश्नांचा आपण वेध घेऊया। दरवाढीचा शेतकऱ्यांना फायदा होईल का या रोकटोक कार्यक्रमात। दुधाला 25 रुपये खरेदी दर देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतलाय। सरकार 5 रुपये प्रति लिटर दूध संघांना देणार आहे। दूध संघाने हे 5 रुपये शेतकऱ्यांना द्यावेत। दूध उत्पादक शेतकऱ्यांना लिटरला 25 रुपयांपेक्षा कमी भाव देऊ नये असे आदेश सरकारने दिले आहेत। मुख्यमंत्र्यांच्या बरोबर झालेल्या महत्त्वाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आलाय। दूध दरवाढीच्या आंदोलनासंदर्भात तोडगा काढण्यासाठी विधानसभा अध्यक्षांच्या दालनात मुख्यमंत्री, विरोधक आणि दूध संघाच्या नेत्यांची बैठक झाली। त्यामध्ये हा निर्णय झाला। त्यामुळे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांची मागणी मान्य होण्याची शक्यता आहे। दरम्यान रात्री मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि राजू शेट्टी यांच्यामध्ये बैठक होणार आहे। मात्र यापूर्वी महादेव जानकर यांनी या संपूर्ण प्रक्रियेबद्दल दिलेली काय माहिती होती ती ऐकूया। एक, राज्यातील सहकारी व खाजगी दूध प्रक्रिया संस्था यांनी उत्पादित केलेल्या पिशवीबंद दुधासाठी कोणतेही अनुदान दे राहणार नाही। तथापि पिशवीबंद दूध वगळून उर्वरित दुधासाठी राज्य शासन प्रति लिटर ₹5 प्रमाणे रूपांतर अनुदान देईल। मात्र सदर अनुदान दूध पुरवठा करणारी संस्था किंवा रूपांतर करणारी संस्था यापैकी एका संस्थेत अनुदान राहील। 2, दिनांक 10/7/2018 रोजी घोषित केलेली योजना तसेच आज रोजी घोषित करण्यात आलेली असलेली योजना या दोन्ही योजनांचा लाभ संबंधित सहकारी, खाजगी दूध प्रक्रिया संस्था किंवा दूध पुरवठा करणारी संस्था यांनी जर दिनांक 21/7/2018 पासून दूध उत्पादक शेतकऱ्यांना प्रति 25 रुपये लिटर दर देणे अनुदान राहील। नंबर 3, उपरोक्त निर्णयास राज्यातील सर्व सहकारी व खाजगी दूध उत्पादक, दूध प्रक्रिया करणाऱ्या दूध पुरवठा संस्थांनी एकमताने सहमती दर्शवली आहे। तर रोकठोकमध्ये आपण दूध दरवाढीचा फायदा खरोखरच शेतकऱ्यांपर्यंत पोहोचणार आहे का या विषयाची चर्चा करतोय आणि त्यासाठी माझ्या सोबत आहेत सदाभाऊ खोत, कृषी मंत्री महाराष्ट्राचे। त्यांच्या बरोबर आहेत जालिंदर पाटील, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचं एक बडं नाव। त्याचबरोबर प्रताप नाईक, आमचे कोल्हापूरचे प्रतिनिधी आणि दूध दरवाढीच्या आंदोलनाच्या प्रत्येक घटनेचे साक्षीदार। सगळ्यांचं स्वागत। थेट पहिला प्रश्न आत्ताच्या घडीला आपण सदाभाऊ खोत यांना विचारणार आहोत। सदाभाऊ, महाराष्ट्राच्या कृषी मंत्रीपदी बसलेल्या आणि अर्थातच राज्यमंत्री पदाची एवढी मोठी धुरा सांभाळणाऱ्या माणसाला हा प्रश्न विचारताना खरं तर आम्हाला अवघड जात आहे, पण तुम्हाला उत्तर द्यावं लागेल आणि तो प्रश्न असा आहे, महाराष्ट्राच्या सरकारला विषयाचं आकलन व्हायला वेळ का लागतो? प्रसादजी, मी पहिल्यांदा सांगेन की या विषयाचं आकलन व्हायला सरकारला वेळ लागलेला नव्हता। कारण राज्यामध्ये
जर तुम्ही पाहिलं तर एक ब्रँड राज्याचा होऊ शकला नाही. राज्यामध्ये महानंदासारखी एक मोठी शिखर संस्था होती. ती शिखर संस्था कुणाच्या काळामध्ये मोडीत निघाली ती काही भाजप शिवसेनेच्या काळामध्ये मोडीत निघाली नाही. आज गुजरात असेल नाही कर्नाटक असेल, इथं एकच ब्रँड आहे. एक ब्रँड असल्यामुळं त्यांच्या विक्रीच्या किमती ठरलेल्या आहेत, विक्रेत्याला कमिशन किती द्यायचं हे ठरलेलं आहे. इथं प्रत्येकानं आपला आपला स्वतंत्र एक ब्रँड निर्माण केलेला आहे. अनेक खाजगी आणि सहकारी संस्था उभा केलेल्या आहेत आणि मग बाजारपेठेमध्ये एक प्रकारची दूध विक्रीची जीव घेणी स्पर्धा इथं सुरू आहे. माझा ब्रँड दुसऱ्यापेक्षा 5 रुपयानं स्वस्त फेकायचा, पण ते दूध माझं गेलं पाहिजे, दुसऱ्याचा ब्रँड त्या ठिकाणी थांबला पाहिजे. अशा पद्धतीची स्पर्धा या राज्यामध्ये सुरू झाल्यामुळे त्याचा फटका हा मोठा दूध उत्पादकांना खऱ्या अर्थानं बसायला लागलेला आहे. ग्राहकाला जर तुम्ही बघितलं तर आज ही मुंबईमध्ये तुम्ही राहता, गाईचं दूध तुम्ही घ्यायला गेला तर 42 रुपयाला मिळतंय आणि म्हैशीचं दूध घ्यायला गेला तर तुम्हाला 60 रुपयाला मिळतंय आणि इकडे मात्र उत्पादकाला 20 रुपये. सदाभाऊ तुम्हाला यासाठी मध्ये थांबवतो कारण हा इतिहास सदाभाऊ हा इतिहास नवा नाही. हा इतिहास वारंवार आम्ही ऐकून आलेलो आहोत आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुमच्यासारखा माणूस जो एकेकाळी रेठरेच्या दूध कलेक्शन सेंटरवर स्वतः बसायचा, तो माणूस सत्तेत असतो आणि तो सत्तेत असून सुद्धा दुधाला भाव मिळायला इतके दिवस लागतात. मी तुम्हाला थांबवतो यासाठी कारण आपण प्रताप नाईकांच्या कडे प्रश्न घेऊन जाणार आहोत. प्रताप, आपण इतके दिवस ही संपूर्ण मूवमेंट, ही सर्व आंदोलनाची पद्धत जवळून पाहिलीत. तुम्हाला वाटतं की तोच इतिहास उगाळून राजकारणी आंदोलनाच्या बाबत निर्णय घ्यायला लागलेल्या वेळाला लपवू शकतात? नक्कीच सर, याच्यामध्ये म्हणता येईल की तब्बल 4 दिवसानंतर हा निर्णय घेतला जातोय. मग पहिल्या दिवशीच हा निर्णय का घेतला नाही, सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे. कारण सरकारला माहीत आहे की उत्पादन खर्च 27 रुपये पर लिटर गाईच्या दुधाला येतं आणि असं असताना सुद्धा त्याबाबत निर्णय घ्यायला इतका उशीर का केला गेला, हा सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा. दुसरी गोष्ट, अख्ख्या महाराष्ट्रामध्ये लाखो लिटर दूध रस्त्यावर गेलं आणि त्याचबरोबर अनेक गाड्या पेटवण्यात आल्या, त्याच्यामध्ये कोट्यावधी रुपयांचं नुकसान झालं. याला जबाबदार कोण, हा सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे. आणि तिसरी गोष्ट, दूध उत्पादक शेतकरी हा गेल्या अनेक वर्षापासून आर्थिक अरिष्टात आहे, हे सर्वांना माहीत आहे. असं असताना देखील त्याकडे कुणाचंही लक्ष नव्हतं आणि त्यामुळेच हा उद्रेक झाला असं आपल्याला म्हणता येईल. सगळी गणितं मुंबईच्या मंत्रालयात तयार होती की कसा उत्पादन खर्च येतो, शेतकरी किती अरिष्टात आहेत आणि संस्था म्हणजे काही प्रोडक्शन कॉस्टच्या नावाने जास्त अमाऊंट ते लावत असतील तो मुद्दा वेगळा आहे. पण त्या ठिकाणी दुधाची भुकटी करायला त्या दूध संस्थांना ते समोरच्या माणसाला किती रुपयाला विकायला लागतं याचा सुद्धा आकडेवारी सरकारकडे होती. असं असताना सरकारनं 4 दिवस घालवले, ही आश्चर्याची गोष्ट आहे आपल्याला असं म्हणता येईल. प्रताप, तुम्ही फार महत्त्वाचा मुद्दा मांडलात की गणितं सगळी मुंबईमध्ये तयार होती, गणितं कुठे लपलेली नव्हती आणि सदाभाऊंसारखा माणूस सत्तेत असतो, त्यांच्या तर खिशात नाही तोंडात गणितांची उत्तरं असली पाहिजेत. जालिंदर पाटील, तुमच्यासाठीचा हा महत्त्वाचा प्रश्न यासाठी आता आला आहे कारण 4 दिवस झाले तुम्ही रस्त्यावरचं आंदोलन केलं, अनेक प्रकारे रस्त्यावर तुम्ही नव्या क्लुप्त्या घेऊन उतरलात. पण आता जेव्हा 25 रुपयाचा भाव नजरेच्या टप्प्यात येताना दिसतोय तेव्हा जालिंदर पाटील आणि त्यांचे कार्यकर्ते आंदोलन थांबवणार आहेत का, आंदोलन मागे घेणार आहेत का? म्हणजे अर्थातच राजू शेट्टींकडून ही घोषणा आज रात्री आम्हाला ऐकायला मिळेल का, उद्या आमचा चहा दुधाचा असेल का? स्वाभिमानी शेतकरी संघटनेनं हे आंदोलन कुणासाठी उभं केलेलं होतं? उद्याचा सूर्य उगवूच नये आणि तो उगवला तर अनेक प्रश्न घेऊन येणार आहे. या वास्तवामध्ये जगणारा जो बळीराजा होता, ज्याच्या जगण्याचं ऑडिट व्हायला पाहिजे असं माझं प्रामाणिक मत आहे, त्या माणसासाठी हे आंदोलन उभं केलेलं होतं. गेली 4 दिवस आंदोलन आणि त्याची धग आणि सगळ्या महाराष्ट्रानं या चळवळीचा पाहिलेला थरार अनुभवलेला आहे. हे करत असताना आम्हाला याचं सुख मिळतंय अशातला भाग नाही. पण आमची मागणी काय आहे की आम्हाला काय द्या असं आम्ही म्हणतोय. आज या महाराष्ट्राचा दूध आयुक्त
गाईच्या दुधाचा उत्पादन खर्च हा 28 रुपये देतोय, त्या गाईच्या दुधासंदर्भात आज 25 रुपये देण्याचा निर्णय झालेला आहे. हा निर्णय सुखावह आहे, सुखावह नाही, अशी त्याची दोन्ही उत्तरं आपल्याला उत्पादन खर्चाचा तपशील पाहताना दिसतील. पण माझं या संदर्भामध्ये एक मत आहे की या व्यवसायाला शासनानं हमी द्यायला पाहिजे की या देशामध्ये जवळजवळ 80% खेडेगावामध्ये राहणारा गोरगरीब दूध उत्पादक शेतकरी जो आहे तो हा व्यवसाय करतोय. त्याला या व्यवसायाची हमी काय आहे मला सांगा. नाही जालिंदर आज पाटील, मध्यंतरी एक मिनिट महादेव जालिंदर पाटील, इथे थांबायला लागेल तुम्हाला. यासाठी मी तुम्हाला थांबवतो. याचं कारण असं आहे, आंदोलन थांबणार आहे का आणि आंदोलनाची पुढची दिशा काय असेल याचं उत्तर तुम्ही दिलं नाहीत. तुमची राजकीय खेळी मी समजू शकतो, पण तुम्ही एक नवीन मुद्दा सोडलाय, तो म्हणजे हमी भावाचा आहे. आता सदाभाऊ, तुमचे जुने सहकारी आता आपल्या बरोबर आहेत, तुमच्या शेजारीच ते फ्रेममध्ये आम्हालाही दिसत आहेत. जालिंदर पाटील, थेट प्रश्न सदाभाऊंना विचारा, हमी भाव देणार आहात की नाही? सदाभाऊ, तुम्हाला ऐकायला येत असेल, जालिंदर पाटील पुढचा प्रश्न तुम्हाला विचारतील. नाही, सदाभाऊ या संदर्भामध्ये जरूर बोलू देत, लक्षात घ्या, कारण या व्यवसायातला त्यांचा अनुभव मोठा आहे. या संदर्भात त्यांनी मांडणी करायला काय हरकत नाही, कारण या संदर्भामध्ये हा दूध उत्पादक सुखावायला पाहिजे. तो जो व्यवसाय करतोय त्या व्यवसायाची त्याला हमी मिळायला पाहिजे, कारण या व्यवस्थेला अमृताचा अभिषेक हा शेतकरी घालतोय आणि त्याच्या जगण्याला, त्याच्या वेदनेला कुठंतरी न्याय मिळायला पाहिजे, ही या पाठीमागची माझी भावना आहे. सदाभाऊनी या संदर्भामध्ये बोलायला काहीच हरकत नाही. सदाभाऊ, यांचं उत्तर लगेच इथल्या इथे देऊन टाका, आपल्याला त्याच्यासाठी अजून परत नव्या आंदोलनाची वाट बघायला नको. प्रसाद, जे आंदोलन सदाभाऊ खोत या व्यक्तीला काही फारसे नवीन नाहीत. प्रश्न हा आहे की या ठिकाणी ज्यावेळी दुधाचे भाव पडल्यानंतर गुजरात राज्यानं त्या ठिकाणी अनुदानाचा, पावडर निर्याती अनुदानाला लिटरला 5 रुपये प्रमाणे निर्णय घेतला. इथंही आपण पर लिटरला 5 रुपये प्रमाणे निर्यात अनुदान द्यायचा निर्णय घेतला भुकटीसाठी. आणि एका बाजूला मी तुम्हाला निश्चितपणानं सांगेल, मी मगाशी म्हटलं की गुजरातमधले दुधाचे भाव जर बघितले तर 23-24 रुपये होते आणि महाराष्ट्रातले दुधाचे भाव बघितले तर ते 18-19 रुपये होते. हे कशामुळे झालं ह्याच्याही शोधामध्ये गेलं पाहिजे. म्हणजे एका बाजूला काही दूध संघ, काही दूध प्रायव्हेट डेअऱ्या ही ग्राहकाची लूट करत असतात आणि दुसऱ्या बाजूला शेतकऱ्याची लूट करत असतात. आणि म्हणून आजचा निर्णय घेत असताना जे गेल्या आठवड्यामध्ये आम्ही निर्णय घेतला होता तोच निर्णय फक्त वेगळ्या पद्धतीने घेतला की आम्ही हे पैसे आता दूध संघांच्या खात्यावरती वर्ग करणार आहोत आणि ते पैसे जे अतिरिक्त दूध आहे त्या दुधासाठीच ते 5 रुपये असं आम्ही पर लिटरला त्या ठिकाणी वर्ग करणार आहोत. परंतु ते दूध जर डायरेक्ट पावडर प्लांटला आलं आणि त्याला जर पहिला अनुदान मिळालं नसेल तर पावडर प्लांटवाल्याला ते 5 रुपये अनुदान दिलं जाईल. हाच निर्णय आम्ही पहिल्यांदा याच पद्धतीने घेतला होता आणि जे पॅकिंगचं दूध आहे त्याला अनुदान दिलं जाणार नाही. आणि दुसऱ्या बाजूला हे अनुदान देत असताना आज सगळ्या संघाला महाराष्ट्रातल्या बोलवलेलं होतं की तुम्हाला 25 रुपयाचा पर लिटरला गाईच्या दुधाला भाव द्यावा लागेल आणि हे सगळ्या संघांनी या ठिकाणी मान्य केलं. या ठिकाणी पहिली मागणी अशी होती की शेतकऱ्याच्या खात्यावरती तुम्ही जेव्हा 25 रुपयाचा विषय मांडता, सदाभाऊ एक मिनिट, 25 रुपयाचा जेव्हा तुम्ही विषय मांडता तेव्हा त्याच्या अनुषंगिक पुढचा मुद्दा असा जन्माला येतो की जबाबदारी दूध संघांच्या खांद्यावर टाकली आहे सरकारने. आजच्या घडीला 40% खाजगी आणि त्याच्या पलीकडे जाऊन माफ करा 40% सहकारी आणि 60% हे खाजगी स्वरूपातले दूध संकलक आहेत. असं असताना याची प्रभावी अंमलबजावणी होईल तुम्हाला वाटतंय? आता प्रसादजी, मी मगाशी सांगितलं की आपल्याकडे एकच फेडरेशन, एकच ब्रँड नाही आहे. त्याच्यावर आपल्याला स्वतंत्र चर्चा घ्याव्या लागतील. या ठिकाणी सगळ्या संघांनी मान्य केलेलं आहे की तुम्ही आम्हाला डायरेक्ट अतिरिक्त दूध जे आहे जे पॅकिंग मध्ये आम्ही विकत नाही त्याला 5 रुपये तुम्ही आम्हाला अनुदान द्या. आम्ही निश्चितपणाने दर या ठिकाणी शेतकऱ्याला 25 रुपये देतो. हे त्यांनी मान्य केलं, त्यांनी घोषणा केलेली आहे. आता हे त्यांना पाळावं लागेल. हे जर त्यांनी पाळलं नाही तर याचा अर्थ मग सरळ आहे की जाणीवपूर्वक
शेतकऱ्यांना एका बाजूला सरकारच्या विरोधामध्ये त्यांच्या मनामध्ये रोष निर्माण करायचा आहे आणि ही राजकीय खेळी आहे हे मग उघड होईल. आणि आम्ही पहिल्यापासून सांगत होतो की शेतकऱ्याच्या खात्यावर अनुदान जमा करता येणार नाही हे पहिल्यापासून सांगत होतो. आणि आज त्या सगळ्या संघांना महाराष्ट्रातल्या सरकारची भूमिका पटलेली आहे हे मी तुम्हाला आवर्जून सांगतो. सदाभाऊ जालिंदर पाटलांकडे हा मुद्दा घेऊन जाणं फार गरजेचं आहे. कारण पाटील साहेब, सरकार म्हणतं की आपल्याला शेतकऱ्यांच्या खात्यावर थेट अनुदान देता येणार नाही. तुम्ही त्याच प्रकारची एक मागणी केली. आत्ताच्या घडीला जो आरोप राज्याच्या कृषी राज्यमंत्र्यांनी केला आहे की जाणीवपूर्वक सरकारच्या विरोधात तुम्ही शेतकऱ्यांची डोकी भडकवलीत, पटतोय तुम्हाला हा मुद्दा? नाही, डोकी भडकवायचा शेतकऱ्यांचा प्रश्न नाही. एक मुद्दा तुम्ही लक्षामध्ये घ्या की जो दूध उत्पादक हा व्यवसाय करतो आहे त्या मुख्या माणसाचा आवाज चळवळीनं बुलंद केला. त्याचा वालीच कुणी नाही आहे. जर मला सांगा, दूध निर्माण करण्यासाठी तुमचा महाराष्ट्राचा दूध आयुक्त त्याचा दर जर 28 रुपये देत असेल, महाराष्ट्र शासनाचा दूध आयुक्त आहे, वस्तुतः हा खर्च त्याच्याही पुढे जातोय. जर अगदी बारकाव्यानिशी हा खर्च काढायचा म्हणलं तर तो 30 रुपयाच्या पुढे जातोय. तरी सुद्धा महाराष्ट्राच्या दूध आयुक्ताचा दर, उत्पादनाचा दर ग्राह्य मानून जी काही साधारणतः आम्ही मागणी करतोय ती मागणी चुकीची आहे का? आणि ती मागणी जर रास्त असेल तर मग या गोरगरीब माणसाची डोकी भडकवण्याचा संबंध येतोच कुठं मला सांगा? की ही चळवळच मुळात या व्यवस्थेतला जो शोषित आहे, जो या व्यवस्थेतला वंचित आहे आणि जो या व्यवस्थेला जगवतोय त्या माणसासाठी ही चळवळ उभा राहिलेली असताना असो आरोप करणं या चळवळीवरती मला वाटते घातक ठरेल. पाटील साहेब, थोडंसं थांबा. आम्ही लढतोय. पाटील साहेब, तुमचा तर्क आम्ही ऐकला. प्रताप नाईक आमच्या बरोबर आहेत. प्रताप नाईक म्हणजे आमच्यासाठी पश्चिम महाराष्ट्राचं बायबल आहे. प्रताप, तुमच्यासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटना नवीन नाही, तुमच्यासाठी सदाभाऊ नवीन नाहीत आणि तुमच्यासाठी जालिंदर पाटील पण नवीन नाहीत. पण प्रताप, तुम्ही आता इतक्या जवळून ही सगळी लोक बघितली, यांचं वागणं बघितलं, यांचं बोलणं बघितलं. तुम्ही मनापासून सांगा की हे सगळं आंदोलन हे नक्की राजकीय हेतूनं होतं का याच्या मागे दूध उत्पादकाचा हितरक्षणाचा मुद्दा केंद्रस्थानी खरंच होता? सगळ्यात महत्त्वाचं सर, आता हे आंदोलन सुरू झालंय आणि आत्ता याच्यावर 4 दिवसानं तोडगा काढलेला आहे. मुळात हा प्रश्न गेल्या 2 वर्षापासून ह्या महाराष्ट्रामध्ये सतावतोय. वारंवार दूध संस्था, दूध अभ्यासक याबाबत कृषी राज्यमंत्री असतील किंवा मुख्यमंत्री असतील यांच्या पुढे हा प्रश्न नेतायत. त्यांना सांगतायत वारंवार की दूध भुकटीचा प्रश्न, अतिरिक्त दुधाचा प्रश्न महाराष्ट्राला भेडसावणार आहे, त्यामुळे याच्यातून काहीतरी मार्ग काढा. हे सगळं करून, हे सगळं पोचवून सुद्धा त्याच्यावर मार्ग काढला नाही. म्हणूनच राजू शेट्टींना या ठिकाणी आंदोलन करण्याची वेळ आली. म्हणजे ते राजू शेट्टींना आंदोलन करण्याची वेळ कुणी आणली तर सरकारनं आणली असं आपल्याला म्हणता येईल. प्रताप, तुम्ही एक अत्यंत गंभीर आणि तितकाच महत्वाचा मुद्दा मांडलाय. सदाभाऊ, प्रताप यांनी जो मुद्दा मांडला तो तुम्ही ऐकलात. तो पुनरुक्ती करण्याची गरज नाही. पण एक आणखीन महत्वाचा मुद्दा जन्माला येतो आणि तो म्हणजे दूध भुकटीमधला गैरव्यवहार. दूध भुकटी आणि ती करणाऱ्या व्यापाऱ्यांचं एक टोळकं सगळ्यात जास्त नाडतंय दूध उत्पादक शेतकऱ्याला. मगाशीच थोड्या वेळापूर्वी राजू शेट्टी हे सांगून गेले, सरकारमध्ये बसलेला सदाभाऊ खोतांसारखा एक मंत्री ही गैरप्रकाराची परंपरा थांबवणार आहे का? प्रसादजी, पहिलं एक मला उत्तर द्यावं लागेल. मी डोकी भडकवते असा शब्द मी वापरलेला नव्हता, कारण तो असा विनाकारण माझ्या तोंडात घालू नका. मी म्हटलं सरकारनं जो दर दिलेला आहे आणि जो आज दर जाहीर केलेला आहे, सगळ्या दूध संघाने मान्य केलेला आहे 25 रुपयाचा, तो जर त्यांनी नाही दिला तर निश्चित समजायचं की ही राजकीय खेळ आहे असा मी शब्द वापरला. त्यामुळे तुम्ही जालिंदर पाटलाला बोलायला लावलं अशा पद्धतीनं करू नका. तुम्ही रोष नाही, मी असं जन्माला घालण्याबाबत बोलत होता, म्हणणारा माणूस आहे. तुम्ही रोष जन्माला घालण्याबाबत बोलत होतात. बोला, आपल्याकडे थोडा वेळ कमी राहिलाय.
मग मी म्हटलं की जर ठरलेला 25 रुपये दर 5 रुपये अनुदान देऊन जर दिला नाही, त्यांनी मान्य स्वतःहून केलंय, दिला नाही तर निश्चित समजायचे राजकीय खेळ आहे हे मी म्हटलेलं होतं. आणि त्यांना लोकांच्यात मग रोष तयार करायचा आहे. ह्या सगळ्या संघांना की जे दर देणार नाहीत याच्या बाबतीत मी बोललो होतं. जे मी बोललोय ते बोललोय. प्रश्न हा आहे की सरकारला हा प्रश्न समजलेला नव्हता का? समजलेला होता. पण गेल्या 2 वर्षाच्या कालखंडामध्ये जर तुम्ही बघितलं आपल्या राज्यामध्ये एका बाजूला अमोल दूध संकलन करत आहे. कर्नाटकमधले काही संघ आपल्या राज्यामध्ये दूध संकलन करत आहेत. मदर डेअरी आपल्या राज्यामध्ये दूध संकलन करत आहे. आज ही मदर डेअरीचा दर 23 रुपये आहे. सदाभाऊ वेळ मर्यादित आहे. दूध भुकटीच्या गैरव्यवहाराबद्दल बोला. दूध भुकटीचा गैरव्यवहार थांबवणार आहात का? नाही मी त्यावरही मी येतो. तर ते 2 महिन्यापूर्वी 25च्या वर दर ते बाहेरचे दूध संघ देत होते. मग आमच्यातल्यांना काय झालेलं होतं? म्हणजे एका बाजूला जे ग्राहकाला लुबाडायचं, शेतकऱ्याला लुबाडायचं, हा सगळा डाव या राज्यातल्या दूध संघांनी आणि प्रायव्हेट डेअऱ्यांनी अवलंबलेला होता. याच्यावरही बोलावं लागेल. दूध भुकटीच्या बाबतीमध्ये दूध भुकटीला आपण अनुदानच दिलं नव्हतं. जर कोण अभ्यास करत असेल तर मी निश्चित सांगतो की दूध भुकटी 10.5 ते 11 लिटर पासून 1 किलो भुकटी तयार होत असती. आणि 1 किलो भुकटीचा आज जागतिक बाजारपेठेतला भाव काय आहे? 130 रुपये 140 रुपये भाव आहे. जर 11 लिटर दुधाचा भाव काय आहे? 275 रुपये आहे. आणि दूध भुकटीचे भाव जागतिक बाजारपेठेत कोसळले, महाराष्ट्राचा द्या सोडून. आणि म्हणून दुधाचे भाव गडगडले. सदाभाऊ वेळेचं गणित थोडंसं आपल्या हातून निसटतंय. तुम्हाला थांबवावं लागेल कारण तुम्ही तुमच्या पद्धतीनं मुद्दा मांडलात. जालिंदर पाटील, अत्यंत थोड्या शब्दांमध्ये फक्त 30 सेकंदात सांगा आम्हाला, आंदोलन संपलं आहे, मागे घेतलं आहे का? तुम्ही उद्या पण महाराष्ट्रात आंदोलन करणार आहात? खासदार राजू शेट्टींना आता नागपूरमध्ये मुख्यमंत्र्यांनी बोलवलेलं आहे. त्या बैठकीमध्येच खासदार राजू शेट्टी उद्यापासूनच्या आंदोलनाचा निर्णय जाहीर करतील. या संदर्भामध्ये मुलाखतीला येत असताना सुद्धा खासदार राजू शेट्टींच्या बरोबर मी चर्चा केली की हा प्रश्न मला संपादक साहेब विचारणार आहेत. या संदर्भामध्ये मी काय बोलायचं यावरती खासदार राजू शेट्टी असं म्हणाले की मी आत्ता नागपूरमध्ये पोहोचतोय. महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांच्याकडून या आंदोलनाच्या संदर्भात, या दराच्या संदर्भामध्ये ते काय भूमिका मला सांगणार आहेत, त्यांची भूमिका मी समजून घेतो आणि त्यानंतरच मी इलेक्ट्रॉनिक्स मीडिया समोर मी माझी मतं व्यक्त करतो आणि आंदोलनासंदर्भातची उद्याची जी काही घोषणा आहे ती घोषणा मी विशद करतो. धन्यवाद आपल्या सर्व लोकांचे. आपण आलात आणि आपापली भूमिका इथे मांडलीत. रोखठोक या विषयामध्ये आपण चर्चा करत होतो की दूध दरवाढीच्या संदर्भात जो नवा दर घोषित करण्यात आलेला आहे त्याचा खरंच शेतकऱ्याला लाभ होणार आहे का? आपापली बाजू मांडली गेली. मात्र त्यातून प्रत्यक्षात या प्रश्नाचं उत्तर ना राज्य सरकारकडून आलं ना आंदोलनकर्त्यांकडून की शेतकऱ्याला कशा प्रकारे याचा लाभ मिळवून देण्यासाठी ते प्रयत्न करतील. जाता जाता प्रश्न इतकाच आणि त्याचबरोबरच्या अपेक्षाही इतक्याच की आंदोलन उद्याचा दिवस उजाडेल त्यावेळेला सकारात्मक वळणावर गेलेलं असेल. आपल्या सगळ्यांना गेल्या काही दिवसात जो काही त्रास झाला त्यातून मुक्तता होऊन शेतकरी सुद्धा नव्या आशेनं त्याच्या व्यवसायाकडे वळला असेल. रोखठोकमध्ये आपण इथेच थांबूया. यापुढील ताज्या बातम्यांसाठी पाहत रहा झी 24 तास. रहा एक पाऊल पुढे.